नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. गाजर म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा गाजराचा हलवा आठवतो. पण आज या स्वयंपाकघरात तुम्हाला गाजराची वडी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे. गाजर हलव्यासारखीच ही वडी तेवढीच छान होते आणि चवीलाही तितकीच अप्रतिम लागते. तसेच ही वडी 7 ते 8 दिवस सहज टिकते. चला तर मग आजच्या या गोड रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये 2 चमचे तूप घालूया. वडी करण्यासाठी गाजर किसून घेतलेला आहे. गाजर किसताना मधला दांडा येणार नाही असं किसून घ्यायचं आहे. असं किसल्यामुळे वडीला नैसर्गिक सुरेख रंग छान येतो. हा किस 2 वाट्या आहे. तूप आपलं वितळलेलं आहे. गाजराचा किस घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर हा किस 1 ते 2 मिनिट परतून घेऊया. 1 ते 2 मिनिटांनंतर किस हलकासा गरम झालेला आहे. ज्या वाटीने किस मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपण साखर घेणार आहोत. 2 वाटी किसाला 2 वाटी साखर घ्यायची आहे. साखर घालूया. गॅसची आच कमी करून साखर मिक्स करून घेऊयात. साखर घातल्यामुळे मिश्रण खाली तळाला करपेल म्हणून गॅसची आच कमी ठेवायची आहे. साखर विरघळत आहे तोपर्यंत आपण ट्रेला सर्व बाजूने व्यवस्थित तूप लावून घेऊया. तूप लावून घेतल्यामुळे वडी आपली व्यवस्थित निघेल. तूप लावून झाल्यानंतर ट्रे बाजूला ठेवूया. हे बघा, साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे. किस याच्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत. इथे गॅसची आच मोठी करायची आहे म्हणजे साखरेचे पाणी लवकर आटेल. लांबट किस असल्यामुळे उलटण्याच्या साहाय्याने असा मोडून घ्यायचा आहे. 10 ते 12 मिनिटांनंतर साखरेचे पाणी आटून मिश्रण आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाऊण वाटी किसून घेतलेला खवा घालूया. खवा किसून घेतल्यामुळे पटकन विरघळेल. खवा मिक्स करून घेऊया. खवा घातल्यानंतर मिश्रण आपलं परत पातळ होणार आहे. पुन्हा आपण हे दाट येईपर्यंत हलवत राहूया. आता इथं गॅसची आच मध्यम करायची आहे. मिश्रण खाली तळाला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सात ते 8 मिनिटांनंतर मिश्रण कडेने सुटू लागलेलं आहे. इथे आता गॅसची आच कमी करूया. चिमटीत बसेल एवढंच इथे खायचा केशरी रंग घेतलेला आहे. रंग ऐच्छिक आहे. 2 थेंब व्हॅनिला इसेन्स घालूया. जास्त घालायचं नाहीये. व्हॅनिला इसेन्सऐवजी तुम्ही पाव टीस्पून वेलची पावडर घालू शकता. मिक्स करून घेऊया. बघा, रंग घातल्यामुळे मिश्रणाला छान रंग आलाय आणि व्हॅनिला इसेन्स मिक्स केल्यावर मिश्रणाचा वासही खूप सुरेख येतोय. आता मिश्रण लवकर सुकण्यासाठी याच्यामध्ये 2 चमचे पिठी साखर घालूया. मिक्स करून घेऊया. पिठी साखर मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करूया. आता हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतायचं आहे. उलटण्याच्या साहाय्याने पसरून घेऊयात. मिश्रण एकसारखे पसरावे म्हणून वाटीने हलक्या हाताने दाबून घेऊयात. इथे हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे त्यामुळे पटापट ही क्रिया करायची आहे. वरून बदामाचे काप पसरून घालूयात. तुम्ही पिस्त्याचे काप सुद्धा घालू शकता. काप वडीला चिटकून बसावेत म्हणून वाटीने या पद्धतीने दाबून घेऊयात. मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच आपण सुरीने चौकोनी आकार होतील असे कापून घेऊयात. सुरी तळापर्यंत खाली गेली पाहिजे म्हणजे वड्या आपल्या सहज निघतील. पिठी साखर घातल्यामुळे मिश्रण आपलं लगेच सुकून येतं.
ही वडी थोडी कठीण असते. कठीण असली तरी तोंडात टाकताच विरघळते. ही वडी करताना मिश्रण नीट शिजवणे गरजेचे आहे, म्हणजे वडी आपली 7 ते 8 दिवस सहज टिकेल. वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत. मिश्रण आपण जाड थापल्यामुळे याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. वडी किती सुंदर झाली. गाजराची वडी तयार झालेली आहे. अशी गाजराची वडी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, छान खुटखुटीत झालेली आहे वडी. अशी गाजराची वडी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.